देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताई माते की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातं वन्दे परमानंदं माधवं। ज्यांची केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारुनी आता। आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून। आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो नको देऊ पाटे। आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो। मला ते यायचं तू मन हे मिक्स करते नववाद्यातलं बघा ना मग शेवटचा श्लोक आहे 34वा श्लोक आहे ना। हा काढलं पण तो हा शेवटचा श्लोक आहे मी काढले ना पण देऊ का असेल ना मी पाठ आला मी माझा कॅमेरा चालू ठेवला तो गुरुवार्याचा जागा होता। आला मनमना भव भक्तो मध्याजी मा नमस्करो मामे वैश्यासी युक्तं महात्मा मत्परायणं। तू म्हणे मीच करी माझिया भजने प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकांती। माझे अनुसंधान देख संकल्प झाले निषेक मध्याची चोक याच नावे। ऐसा मिया अतिला होसी माझिया स्वरूपा पावसी। हे अंतजपासी बोलले ते असे। प्राप्त प्रसंगी प्राप्त काल प्राप्त घटिका। आज आपल्या सोनारपाडा गावामध्ये आपले गुरुवर्य वंडारो महाराज कालो कोकाटे यांच्याकडे सालाबादप्रमाणे आलेली ही वर्धापन सोहळा आहे। त्यामध्ये गुरु माऊली दत्तात्रेयांचे प्रतीक जगत जननी माता कालिका माता तसेच भोलेबाबा मंदिराचे वर्धापन दिन सोहळा वर्ष सांगितले की पूर्वीपासूनच चालू होते ते लय वर्षापासून। आणि आयोजक असणारे आपले गुरुवर्य वंडार बाबा कोकाटे आणि त्यांनी ही सालाबादप्रमाणे असणारा हा एक दिवसीय सोहळा आहे। वर्धापन दिन आहे आणि अनेक कार्यक्रम घडले जातात। पहिला सांगायचं म्हणजे पहिला कार्यक्रम
आपल्याला 4 ते 5:30 पर्यंत प्रवचनाची सेवा दोघांकडे दिली सोपवली होती आणि पहिला कार्यक्रम राष्ट्रीय संत श्रीपाद बाबा दास हरिभक्त पारायण चेतन महाराज होईल. त्यानंतर माझ्याकडे आलेली सेवा आहे. आता सांगायचं झालं तर चेतन महाराजांनी भरपूर काही आपल्याला सांगितलं आहे. सांगायला काहीच ठेवले नाही. जेवढं अवस्थेचे विषय सांगितलं, भगवान परमात्मापर्यंत जाण्याचे विषय सांगितलं, आपण कसं वागावं हे सांगितलं, कोणी काय करतो ते सांगितलं. आता इथे सांगायचं काय नाही का? काय सांगायचं? अनेक ओव्या सांगितल्या, अनेक ओव्याच्या पुराव्या सहित सांगितलं, पुरावा देऊन सांगितले. माझ्याकडे पुरावाच राहिला नाही. आता मी ओळी घेणार होतो ती पण सांगितली. तू म्हणे मीच करी माझी या भजने प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी माझे एकांते. सांगायचं असं की बाबा आपणाशी ठावे ते इतरांशी शान नाही. शान आपण असू तर शान करू द्या त्यांना. आपण असायला पाहिजे ना शाना, तर मग दुसरा शाना होईल. अरे आपण डाव्या बाजूने चालतो ना, त्याला सांगतो उजव्या बाजूने चाल, कसं जमेल? उजव्या बाजूची माहिती आहे का ते चालण्याची? नाही का? आता कधी कधी मुलं लावतात ती शर्यती, डाव्या बाजूचाच बैल आणि उजव्या बाजूला तो चालेल असं तिथे ठरलं जातं. तसं आपलं आहे, तसं आपलं पण आहे नाही का? पण आपल्या बाबाने तसं ठेवलं नाही. जिथे बऱ्या खाली कांदा घालाल ना त्या दिशेने चालणार. हा, ती दिशा तशी दिलेली आहे आपल्याकडे. श्रीपाद बाबांनी दिशा तशी दिलेली आहे. ती दिशाच्या मार्गात आपण सर्वजण चाललेले आहोत. त्याच्यामध्ये तिल मात्र वाद नाही. कोणत्या दिशेमध्ये चाललेले आहोत? महाराजांनी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेचे पण ते चालू जाता न परे गुंता कोटे काही. कोणती गुंता आहे? गुंता आपल्याला पडतोय. कोणती गुंता? संशय नको, संशयाची गुंता पडते आपल्याला. संशय फार मोठं संशयाचा घोटाळा झालेले आपल्याला प्रत्येकाला. माझ्यापासून म्हटलं तरी हरकत नाही. कशाला दुसऱ्याला बोट टाकायचं? पहिला आपण तसं हे पाहिजे ना. राहू दे, बरोबर आहे असं कर म्हणजे बस मग. संशय प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेला आहे आणि तो संशय जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत खऱ्या मार्गामध्ये खरी भगवंताची प्राप्ती प्राप्त होत नाही. संशय काय झालेला आहे आपल्याला? आपल्या प्रत्येकाला संशय काय झालेला आहे? मी कोणीतरी मोठा आहे असो, मी बाबांचा आहे. संशय मी बाबाचा आहे पण मी कोणाचा तरी बाबा झालो. हा संशय फार मोठा आहे. बरोबर ना? मी कोणाचा तरी बाबा झालो म्हणून घोटाळा होत चालले. माझे एवढे काय एवढे साधक झाला ना संशय. बाबांनी तुम्हाला साधक केले, तुम्ही कोण साधक म्हणणार आहे? बाबा काय सांगत होते तू आणि मी. मग साधक का म्हणता आपण साधक म्हणतो ना. साधक माझे तुम्ही, आम्ही साधक. बाबाने सांगितलं कोणी साधक नाही, कोणी शिष्य नाही, कोणी सर्व गुरुच सांगितलेले आहेत. मग असं का म्हणत नाही आपण की माझे सगळेच गुरु मी ज्यांना अनुग्रह केला, ज्यांना मार्गदर्शन केला, माझे साधक एवढे. हा संशय मोठा आहे ना. हाच कोरा सुटत नाही. हा कोरा सुटण्यासाठी सभा मंडप आहे. पण तिथे आम्ही काय करतो? आमच्यासाठी हे खरोखर ते साधकाला किंवा त्या जे आपण केलेल्या ग्रस्ताला काय वर्णन करून नामस्मरण घेतो त्या पदावर जाईल हे कोण सांगेल? हे कोण सांगतो? आपले सद्गुरू आपल्याला सांगतात. बरोबर ना? सद्गुरू सांगतात की बाबा तुम्ही त्या वाटेवर गेलेले आहेत ना, तुझ्या जवळ दिलेला अमृताचा घडा आहे, पण तो घडा कसा त्याचा वापर केला पाहिजे ते कळलं पाहिजे. कोणाला पण देऊन जमेल का? नाही. बाबांच्या ठिकाणी एक वेळ आम्ही, एक माझा ग्रस्त मित्र होता, आम्ही गेलो त्यांच्या बाबा खाटेवर बसले होते. आम्ही हातपाय वगैरे धुतले, चहा पाणी केला
आणि कामावरूनच गेलतो दादा, कामावरनं दोघे पण. माझा बी डबा होता आणि त्याचा बी डबा होता. सकाळी 7ची गाडी 6ची गाडी काय तर गेलो. मी प्रश्न केला बाबांना त्या महात्म्याने. मी त्या गोष्टीची आपल्याला आजपर्यंत ती हेच वाटत नाही, खेदच वाटतंय. मी सांगितलं की बाबा अशाची गोष्ट आहे. अरे राजानो, चोरांपासून सावध राहायचं. आपण चोरांच्या मागे लागलो ना सगळी. हा, चोरांपासून सावध. चोरांपासून म्हणजे नको त्या मार्गाला की नको त्याला ही वस्तू देऊ नका. पण तेच करीत बसलो. बाबांचा दादा एक शब्द असायचा, लिहिल्या वहीवर खोराच्या मागे लागू. हा, म्हणजे लिहिले ते बरोबर, ते खोराच्या पाठी मागे लागू नको याचा अर्थच आपल्याला कळाला नाही, म्हणून घोटाळा झाला. अर्थ काय माहितीये का? अरे माला घातलेले आहेत ना, त्यांच्या पाठीमागे लागूच नका तुम्ही. ज्याने माल न घातली ना त्याच्या पाठीमागे का तो सुखरूप राहील, सुखरूप राहील. बघा ना, काही लोकांना आपण घातलेल्या मालांना संप्रदाय असं त्या नाव नको आहेत, मुखामध्ये नामस्मरण घेतला, दूर आले दूर. भाऊ मृगजल देखून या डोला, तुमची जे अमृताचा जिल्हा गळाला, तोडीला परिसु बांधिला गळा. हीच गोष्ट आहे. म्हणून बाबाला हे सांगायचं होतं, पण आमच्या टोकऱ्यात येत नाही ना. आम्ही बळजबरीने त्याला सांगतो, अरे तुम्ही एवढा केलास, तुझ्या घरात माल आहे, घाल, घे ना. अरे घेतला त्याचा फायदा कोणी केला मला सांगा ना. बाबा कोणी किती जण नाही केला आपल्या या परिसरामध्ये? केला का? तुम्ही पहिला माल घातलेली अगोदर, नामिलाच्या अगोदर? मग यशस्वी झाले ना? विश्वास. आणि पाटीला मध्ये लिहिलेलं आहे, त्याला तुम्ही प्रश्न करा, नामाची महती सांगा, नाम कायची वस्तुस्थिती आहे आणि मन कसं एकाग्र करता सांगा, सांगतील. अरे नामच जपत नाही. स्वतःचा अनुभव आहे ना, म्हणून सांगतो मी, स्वतःचा अनुभव आहे. कोणी हे करतो, बळजबरीचा विषय नाही भाऊ. दादा बरोबर ना? बळजबरी केली ना, त्याने जे पाप केले ते तुम्हाला पाप भोगावे लागतील. बळजबरीचा विषय नाहीये. ही गोष्ट आपल्याला बाबाने वाटण्याकरिता दिलेली आहे. ती वाटताना कोणाच्या असं तो प्रसाद योग्य आहे, ते योग्य असेल त्याच्यात प्रसाद द्यावा. हा, पात्र पात्र म्हणजे एवढाच विषय बाबा सांगितले. म्हणजे हेच पात्र पाहून किंवा तोंड पाहून वार, ते बाबांचा विनोदाचा विषय असा की बाबा तुम्ही चांगला माझा म्हणून त्याला पात्रतेचा म्हणजे त्या लायकीचा असायला पाहिजे. अशा जीवाला तो प्रबोधन केलं पाहिजे, तर मग ते रुजेल. पात्रता नसेल तेव्हा कधी कार्यक्रम माहिती नाही, कधी काय नाही, अशा लोकांना जर करत गेलो ते सांगते काय हे पाठीमागे लागलाय. पण आपण जिथे पेडलेलं आहे त्याला खतपाणी घालणं गरजेचं आहे. मग तो खलात खल जरी असू दे, तो एक दिवस तरी तो या मार्गाला लागेल. शाश्वत आहे, एवढी नामाची ताकद आहे. आणि या नामाच्या ताकदीमुळे आपण इथपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे. प्राप्ती नाही का? भगवंताची प्राप्ती. आणि काही लोक भगवंताची कृपा. भगवंताची कृपा व्हायला पाहिजे का साधू संतांची कृपा व्हायला पाहिजे? मला सांगा पहिला, कोणाची कृपा व्हायला पाहिजे? संतांची कृपा झाल्याशिवाय भगवंताची कृपा तुमच्यावर झाली नाही. आईच्या गर्भामध्ये असताना भगवंताची कृपा तुमच्यावर झालेली आहे. अजून कोणत्या भगवंताची कृपा तुम्ही मागतायत? भगवंताची कृपा झाली, सुखरूप जन्माला आले, दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, एवढं साधन तुम्हाला भगवंताच्या कृपेने दिलेलं आहे. पण आता या भूतलावर जन्माला आल्यानंतर कोणाची कृपा आपल्याला व्हायला पाहिजे? संतांची कृपा व्हायला पाहिजे. मग संतांची कृपा झाल्यानंतर मग तुम्हाला इथे आलून काय करायचंय? आलासी कोटून या, जासी कवणारे ठाया, घरदार तुझ नाही अवघी लटकीच माया.
इथे आल्यानंतर देवाची साधू संतांची कृपा झाली. साधू संतांची कृपा झाल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचंय? पेरायचंय ना, पेरायचंय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला ही वस्तुस्थिती मिळावी याकरिता आपण हट्टास केला पाहिजे. नाही तर आम्ही घेऊनच बसलो. दिलं ना आपल्याला. आता आपल्या या परिसरामध्ये भरपूर नानांनी दिलं. उच्च वस्ती, उच्च ज्ञान दिला आणि त्या ठिकाणी तुम्हाला पोचवले. कुठे कुठे? ब्रह्मपदाला पोचवले, आत्मस्वरूपामध्ये पोचवले. ब्रह्मपदाला पोचवून तुम्हाला दिलेली जी वस्तू आहे ती वस्तू आपण ज्या ग्रस्ताला प्रेरित करतो तेव्हा ती व्यवस्थितपणे ती प्रेरित झाली पाहिजे, सुपीक झाली पाहिजे. तर मग त्याच्यामध्ये रुजेल ती वस्तू. मग ती काय वस्तू आहे? असामान्यमध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला साधू संत सांगतात ते नाम सांगतात. नाम आहे, प्रेरित केली. नाम जीवनामध्ये प्रेरित केल्यानंतर त्याचा उगम पावल्यानंतर ह्या देहामध्ये असणारे जे आपण पहिला राप करायचो. कशाकरिता राप करायचो? की त्याच्यामध्ये कार कचेर असणारी जे झाडं झुडूप पडलेला बी असेल त्याचा बीचा नायनाट करण्यासाठी राप करायचो. तेव्हा आपण जे भात पेरलं ते शुभ गेलं आणि आपल्याला ते अर्थाला येणार नाही. मग ज्या ठिकाणी आपण प्रेरित केलेलं जे नाम आहे, ज्या शेतामध्ये मालामध्ये भात पेरलेले आहे त्याच्यामध्ये असंख्य गवत निर्माण झाला. कशामुळे? आपली राबणी बरोबर झाली नाही, होतो ना. मग ते एक तो जीव आहे, एक जीव असा आहे की तो वेली, त्याला आपण धूर म्हणायचे. धूर काही केल्या निघत नाही बाबा, है ना. धूर आपल्या शेतामध्ये असे काही लोकांचे जे गंज भरलेले जे पाप आहेत ना, काही केल्या निघत नाही. त्यांना कधी परमार्थ कळायचा? मग ती पापाची होळी करण्यासाठी नाम सुपीत, हा शेत सुपीत करावा लागतो. पण सुपीत करण्यासाठी त्याची घोकमपट्टी करून घ्यावा लागतो. मग ते धूर काय आपल्याकडे राहणार आहे? ते गवत काय राहणार आहे? नाम जपताना त्याचं काय होतो? प्रमाण आहे ना. काय प्रमाण आहे? जलतील पापे तृण अग्नी मेले समरस झाले. नाही हरी उच्चारणी. म्हणजे आपल्याला जे नामस्मरणामध्ये जे असणारे जे काय आहे विकार आहेत त्यांचा नाईलाज करण्यासाठी भगवंताचे नामस्मरण आपल्या जीवनामध्ये प्रेरित केले. साधू संतांनी आपल्या हृदयामध्ये भरले गेले आणि भरल्यानंतर तरी सुद्धा अर्जुनाला शंका निर्माण व्हायला लागली की हे कसं करायचं? मी थाऱ्यावर राहत नाही, माझं मन चलबित झालेलं आहे. अरे अर्जुना, जर तुला माझ्या स्वरूपाला पर्यंत पोहोचत असेल तर तुला एकाग्र करावा लागणार आहे. एकाग्रच्या चित्ताने तुला नामस्मरण करायचं आहे. म्हणून तू म्हणे मीच करी माझी भजने प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकांते. जिथे पाय तिथे तुला पाहता येईल, पण माझ्या भजनामध्ये तुला प्रेम असायला पाहिजे ना. प्रेम नसलं तर, प्रेम जरी असला तर त्याच्यामध्ये भाव पण असायला पाहिजे. भाव जर असला तरी त्याच्यावर प्रेम, भाव, श्रद्धा असायला पाहिजे. श्रद्धा असली तरी विश्वास पण असायला पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी एकत्र तुम्ही आणाल अर्जुना. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर तुझ्या मनावर काय तर ताबा राहील. नाही तर मन सैरा वैरा फिरणार आहे. मनावर तुझा अजिबात ताबा राहणार नाही. मग या सगळ्या इंद्रियांचा एक कांड करून इंद्रिय सर्व आपल्या हृदयामध्ये एका ठाई ठेवून त्यांच्यावर नामाच्या साहाय्याने मनावर जर तुम्ही वजन ठेवलं तर त्या मनावर ताबा राहील. म्हणून त्या मनावर ताबा ठेवण्यासाठी तुझं जे मन आहे ना, तू म्हणे मीच करी, माझ्या सत्य कर.
तू म्हणे मीच करी माझ्या भजने प्रेम धरी. माझ्या भजनामध्ये प्रेम जर धरलास तर, नाहीतर आम्ही चिंतन करताना किंवा आम्ही नामस्मरण करताना आम्ही सैरा वैरा इकडे फिरत जातो. सैरा वैरा किती मिनिटाने आपल्याला लिंग लागतो. सरासरी दादा 20-25 मिनिटं झाली ना तरी पण लिंग लागायला वेळ लागतो. म्हणजे कुठली नामस्मरणामध्ये जेव्हा आपल्याला नाम देतात सुरुवातीचं, त्याच्यामध्ये तुम्हाला झटका मारल्यानंतर पटकन तुम्हाला आवश्यक, पण प्रबोधाच्या वेळी प्रबोध जर झाल्यानंतर तुम्हाला लिंग लागायला फार वेळ लागतो. मग तिथे संकल्प येतात, विकल्प येतात, अनेक गोष्टी येतात. मग त्यांच्यावर बात करण्यासाठी, त्यांना बात करण्यासाठी, हे नामस्मरण करण्यासाठी आपल्याला कुठून भजन करायला सांगितले? परापच्यंत, मध्यम आणि वैखरी ह्या ठिकाणी भजन करायला सांगितला. श्वासाने मग श्वासाने करे भजन करा. श्वासाने भजन केल्यानंतर तो भजन आपल्याला परापर्यंत गेला पाहिजे. परापच्यंत, मध्यम, वैखरी या 4 वाणीच्या परापर्यंत भजन गेला पाहिजे. परामध्ये भजन गेल्यानंतर तिथे जी अवस्था आहे, तिथे ज्या बंद आहेत, ते बंद, त्या बंदाच्या गाठी आहेत. गाठी कुठे? पराच्या ठिकाणी बंदाच्या गाठी आहेत. म्हणून तुकाराम मला सांगतात की बाबा बंधनापासून उकललेल्या गाठी घेता आली मी ती सावकाश. बंद, हे बंद आहेत ना, तिथेच आपण गुरफटलेला सगळं. पण ज्याला ही गोष्ट कळून घेतली, ज्याने जे बंद सोडलं, त्यालाच भगवान परमात्मा पांडुरंग भेटला. हे बंद आहेत. किती बंद आहेत? 3 बंद सांगितले नाही का? जालिंदर बंद, उडिया बंद, मूल बंद. मग हे 3 बंदाचे आपण पायी आहोत. हे बंद सुटलं पाहिजे. त्या जोपर्यंत बंद सुटत नाही तोपर्यंत भगवंताच्या प्राप्तीपर्यंत आपण जात नाही. पण बंद सुटण्यासाठी तू म्हणे असं कर. तू माझ्या भजनामध्ये ते बंद सुटण्यासाठी माझ्या भजनामध्ये तल्लीन राहा. अरे तुझ्या अंगाला जरी काटे लागले तरी तू काही सावध होऊ नको. पण आम्हाला मच्छर नुसार चावा सोडून दे. बाजूनी चालला असेल, त्याची हवा लागली ना मच्छराची, तरी मग आपण असं करतो. तुम्हाला सांगू द्या, माझं कसं झालेलं आहे, म्हणून माझा अनुभव आहे. हा, मग तो मच्छर बसेल का नाही बसेल ती लांबची बात, लगेच तिथं फटका मारून तो मच्छर आहे ते पण माहिती नाही आहे ना. सगळ्यांना अनुभव आहे असं. म्हणजे ते सांगतात की बाबा तुझ्या आता मला कंठ नाले, मूक नाले, जीवास मरे राम. असं जेव्हा होईल तेव्हा ते बंद तुटतील. आणि बंद तुटल्याने मूलबंधाचा जो विषय, मूलबंध तुटल्यानंतर त्या बंधातून आपल्याला, त्या बंधातून किती 7 चक्र छेदन करायचे आहेत. बरोबर ना? बंद जेव्हा सुटेल तेव्हा चक्र फोडायचं. अर्जुनासारखं नका. अर्जुनासारखं केलं तर मध्येच गडपडा होईल. चक्रविवाह अर्धवट सांगायचा देणारी अभिमन्यूने जे अर्धवट चक्र सोडल्याचं आईच्या उदरामध्ये ऐकलं, फोडल्याचं, पण बाहेर निघण्याचं त्याला कारण आपली आई होती. का? तिला हे आली, निद्रा लागली. निद्रा लागली म्हणजे निद्रा कोणती लागली हेच कळलं पाहिजे ना. ते अवस्थेमध्ये गुरफटली, ती अवस्था तशी होती. ती अवस्था आपल्या जीवनामध्ये आलेली आहे आणि साधू संतांनी ती अवस्थेचा आपल्याकडनं करून घेतलेली आहे. मग ते बंद आहेत. ते बंद आपण जोपर्यंत आपलं बंद तुटतात, आणि बंद तुटल्यानंतर आपल्याला 4 चक्र छेदन करायचे आहेत. 4 चक्र छेदन करायचे आहेत. मग 4 चक्र छेदन करण्यासाठी मूलाधार चक्र, स्वादिशान चक्र, मणिपूर चक्र, अनाथ चक्र, आज्ञान चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञान चक्र आणि कुठपर्यंत जायचंय बाबा कळतं का? आम्ही तिथेच बसलो ना. कैसा हृदयामध्ये मी रामू, असता सुखाचा आरामू, की भ्रांता सुकामू विषावरी. सांगितल्याप्रमाणेच आम्ही तिथे राहिलो. हृदयामध्ये राम आहे, तुमचा आत्मा आहे, तिथेच राहिलो. पण त्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया 7 चक्र छेदन करून जाऊन ब्रह्म शत्रुदल चक्रामध्ये जायचं आहे. आणि शत्रुदल चक्रात जाण्यासाठी ते माऊली सांगते कुंडलिनी पक्षीभूती जागृत व्हायला पाहिजे.
कुंडलिनी शक्ती, आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाली की मग ती झटका मारतो, 21 मणक्यातून ती पुढे येते आणि इथे आल्यानंतर धटाधट उड्या मारतो ना, मग तो जीव काय करतो माहिती, उड्या मारायला लागतो. आणि ती जशी उडी मारतो, पण त्या इथे सांगितलं की बाबा अमृताचा घट आहे, ते अमृत पाषण करण्यासाठी ती कुंडलिनी शक्ती आपल्या टालूवर इथे येऊन धराधर फाईट मारतो. आणि मारता मारता मग त्याच्यातून एखादा ठेम पडला तर ती पाषण करतो ना. आला शीतल शांतीचा वारा, सुख झाली या शरीरा, एवढी अवस्था आहे. आणि ही अवस्था होण्याकरिता आपल्याला, ही अवस्था होण्याकरिता अर्जुना तुला मन माझे स्वरूपामध्ये तलीन करायचंय, माझ्या भजनामध्ये तलीन करायचंय. आणि जर माझं मन तुम्ही भजनामध्ये लावलं नाही, भजनामध्ये तू जर तरबत असतील नसतील तर तुला हे कळणार नाही. आणि कळून घ्यायचं असेल तर मी सांगतोय तसंच करा, मी सांगतो तसंच करा, मी सांगतो तरच कीर्तन करा, मी सांगतो तरच प्रवचन करा. 25 गेले, 50 गेले, गीता मुखगत, ज्ञानेश्वरी मुखगत, काय भागवत, तरी सुद्धा पत्त्या नाही, पत्त्या नाही. बाबा सांगेल तर मी करेन. बाबा दृष्टांत सांगायचं नाही का, दृष्टांत बाबा आहे का लक्षात? की एक ग्रस्त होता मुलगा, त्याचं लग्न केला आणि तो कोणाच्या सानिध्यात असायचा, वडिलांच्या. वडील सांगेल तरच मी करायचा काम नाही तर करायचा नाही. बरेच दिवस झाले, बापाला वाटला मुलाचा आपण आता काय करू, लग्न करून टाकू, म्हणजे कसं तर आपल्याला मी सोय होईल. मुलाचं लग्न केला, तो सांगायचा कोणी काही सांगितलं की मी बाबा सांगेल तर करेन, तो बाबा सांगेल तर करेन, असा करायचा. आता एकाचे 2 झाले, एकाचे 2 झाले, म्हणायला लाज पकडायची नाही गोष्टीची. आपल्याला कोडं सोडवायचंय. जी गोष्ट ज्यावेळी त्याचं लग्न झाला, लग्न झाल्यानंतर आपल्या अर्धांगीच्या बरोबर रात्रंदिवस स्वार करावा लागला. वर्षानंतर एक त्याला मूल झालं. मूल झाल्यानंतर चेतन महाराज मला विचारायला लागले, अरे प्रभाकर महाराज, तू तर बाबाच्या सानिध्यामध्ये होतास, बाबा सांगेल ते करत होतास, पण आता तुला मुलगा कसा झाला, बाबांनी सांगितलं? बाबाच्या सानिध्यात तू सर्व काम करत होता, बाबांनी सांगितलं का बाबा तुझ्या पत्नी जवळ समागम करा? ती सांगायला लागत नाही. कसं आहे, तुम्हाला प्रबोध केल्यानंतर तुम्हाला त्या वाटेमध्ये दिलेला आहे, ती वाट आपण चाललं पाहिजे आणि त्या वाटेतून आपल्याला अनुभव घ्या. वेळ आली नाही, त्याला प्रपंच झालं, त्याला मुलगा झाला, तसं ज्ञान पुत्र येण्याकरिता आपल्याला त्या नामाच्या साह्याने अनुभव घेऊन आपल्याला ज्ञान कमवायचंय. बाबांनी अपाट सांगितलं ते तत्व तू आहेस, गुह्य ज्ञान सांगितलं, हम ब्रह्मास्मी सांगितलं, सगळ्या गोष्टी बरोबर सांगितले, पण मला अनुभव येत नाही, त्याचं काय? त्या गोष्टीचा अनुभव यायला पाहिजे ना. हा, मीठ खाल्यानंतर खाड लागतोय सगळ्यांना माहिती आहे, मिरची खाली तर तिखट लागतो, कारेला खाला तर कारवू लागतं ना, गुबूस खाला तर गोड लागतो. पण त्यांचं सर्वांना आदिष्ट पाणी एक आहे, ते कळलं पाहिजे. मिरचीला तिखट पाणी घातला का नाही, उसाला गोड पाणी घातला का नाही, काड्याला कडू पाणी घातला का नाही. पाणी गोड आहे, पाणी अमृत आहे. त्या अमृता सहाय्याने त्यांचे जे कर्म होते त्या कर्माप्रमाणे ते फळ निर्माण झाले. तसं आपलं कर्म जर चांगलं जर असलं, तशा प्रकारे आपल्याला फल देव देईल. जैसे ज्याचे कर्म तैसा फल देतो ईश्वर. ज्याचे जसे जर कर्म असतील तर कर्माची बात करण्यासाठी तुम्हाला हे दिलं ना, कर्माचा वाट लावण्यासाठी. पण आम्ही कर्म सोडत नाही तर काय करणार? आमचं कर्म, आमच्या जिभेला जी चट लागलेली आहे ती चट काही आमची दूर जात नाहीये. इथून जे सांगायचं असतं ते सत्य गोष्ट आपल्याला कळली तर बरी आहे.
नाही का? मग अनुभवाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग हे अनुभव येण्यासाठी, तुला हे एक रूप करण्यासाठी, मन तुझ्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी, माझे भजन जोपर्यंत करत नाहीये, मग आपण आपल्याला देवाची एकरूपता, देवाच्या स्वरूपामध्ये तल्लीन होण्याकरिता आपण किती नामस्मरण करतो, किती एकरूपता हो, मनामध्ये किती ताबा आहे, मनावर आपण त्या गोष्टींचा भार ठेवले का? भार पाहिजे ना. जाऊ नये तिथे जातो, न खाऊ नये ते खात. मनाला कसं सांगितली, गायची उपमा दिली बघा ना. वढाल सांगतात. मग कसं वढाले नको त्या ठिकाणी, अरे तू तिकडे जाऊ नको ना. तरी सुद्धा आम्ही केलेले कर्माची आठवण आणतो आणि मग विषय मांडतो आहे ना. काही कीर्तन तसेच आहेत, प्रवचन करतो. आम्ही पहिला असं होतो, अरे पहिला तसं होतो, पण आता कसं आहे बघ. लहानपणी मुलगी आपली गोडस होती, गोडस. ती जर आता ही ताई आहे, तर लग्न झाला, ती आता म्हणेल मी आता अशीच राहते, गोडस सारखी छोटी. जमेल? तुम्हाला तिकडे पुढे नेले ना, पाऊल वाटा दिले ना, त्या पाऊल वाटेच्या मार्गात तुम्ही चाललेला आहे. परत माघारी येत नाही, बंधनापासून उकलेल्या गाठी परत माघारी येत नाही. पुन्हा माघारी यायचं काम काय? मग आम्ही माघारीच येतो का? तर आम्हाला आठवण येतो ना दारू पियाची, पिलेली होती म्हणून ती आठवण येतो. ती आठवण द्यायला नाही पाहिजे, तर मग खरा परमार्थ आपला. पूर्वी आता आपण आपल्याकडे फार मच्छीवर आपण जीवन जगवलं भावा. आता मी सांगतो बरोबर ना, मच्छी पकडून विकून खारीतली जीवन जगवलं. आता गेलं तर जमेल? किती लोक आहेत. मग ती आठवणच नको ना. सर्व सांडून भाजारी, सर्व आपण ते सोडलेले आहे, तर तरी त्याची आठवण करणं फार चुकीचं आहे बाबा, चुकीचं आहे. मग ते जे करायचे आहे ते सांगतात, तू म्हणे मीच करी, माझी या भजने प्रेम दरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकांते. पण तुझा असा अनुसंधान कसा मन एकत्र होणार नाही. काय सांगतात पुढे? माझी या अनुसंधान पाहिजे. शिकारीला गेला तर अनुसंधान नसेल तर तुम्हाला आयुष्यभर शिकार मिळणार नाही. मग ही बी शिकारच आहे आपली. अनुसंधानची शिकार आहे. अनुसंधान म्हणजे एका ठिकाणी एकत्व राहणं, त्यामध्ये जे नामस्मरण आपण करतो त्याच्यामध्ये तीर मात्र इकडे तिकडे होता कामा नाही. जर आपला थोडा तरी तीर जर चुकलं गेलं तर ती शिकार आपल्या हातामध्ये सापडणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला अनुसंधान भगवंताच्या नामाचा असायला पाहिजे. म्हणून तुम्ही सांगितलं की एक वेळ तो क्षण फुकट गेला ना, त्या आयुष्यभर केलेला परमार्थ फुकट. लटकला ना 84 लक्ष योनीला, ती 84 लक्ष योनी आपल्याला दूर करायचे. त्यासाठी हा समागम आहे, त्यासाठी हे परमार्थ आहे, त्यासाठी हे सभामंडप आहे, हे मंदिर आहे, त्याच्यासाठी आहे, दुसऱ्या करण्यासाठी नाही. का प्या मजा करा आणि तांगड्यावर करून जा, अजिबात नाही. आता पोकटे भाऊजी आपल्याला नाश्ता ठेवला असेल याच्यासाठी, कीर्तन झाल्यानंतर जेवण नाही याच्यासाठी नाही. आपल्या जीवनामध्ये काहीतरी अनुसंधान व्हावं याकरिता आहे, ह्याकरिता आहे. बस अनुसंधान ठेवण्यासाठी की माझे अनुसंधान देख. अनुसंधान कोण लावतो बघ? एक उपदिला बगला सुद्धा अनुसंधान लावतो की झोपलेला मासा कोणता आणि जागा मासा कोणता आहे. तर पटकन लगेच झोपलेल्या माशाला बघ, त्याचं सुद्धा अनुसंधान आहे. आणि एक आपल्या भिंतीवर पाल असते, पाल किती एके जागेवर जवळ अर्धा तास ते अनुसंधान लावत असो. कीटक कधी येतो, या बलाचं सायन कीटक कधी येतो आणि मग तिला मी बरं हालत नाही, हालतो का? ती सुद्धा अनुसंधान आहे. मग तसं आपण जर अनुसंधान आपला व्यवस्थित असला नामस्मरणामध्ये, तर भगवान परमात्म्याला यावं लागतो. पुंडलिकासाठी आला ना, अनुसंधानच होता ना त्याचा. आई वडिलांची जरी सेवा करीत आपण, अनुसंधान होता, नामस्मरण चालू होता. अरे पुंडलिक आला तरी सांगतो मला काही तुझे लागी येते. देवाला एवढी ताकद आपल्यामध्ये सुद्धा आहे, पण आपण ती अवगत केली पाहिजे.
ती ताकद आपल्यामध्ये रुजवली पाहिजे आणि रुजण्याचे काम आम्ही तुम्ही जे आपण गुरुत्व पदवी घेतलेली आहे त्यांच्या हातामध्ये, लक्षात ठेवा. विषय कोणाच्या हातामध्ये नाहीये. गुरुत्व ज्याने पदवी स्वीकारली त्याने हा काम चोखपणे केला पाहिजे, तर मग ही गोष्ट बरोबर आहे. नाहीतर जाला लावल्या आणि जाल्याच्या पाठीमागे फाटलेला होल ठेवून जमणार, सापडेल मच्छी. भला मोठा समुद्र झाला आपण लावून ठेवलेलं आहे, पण जाल्याच्या मध्यभागामध्ये एक होल छिद्र ठेवले, एकही मच्छी भेटणार नाही, सगळी पळून जाईल त्याच्यातून. तसं व्हायला नको, तसं व्हायला नको. तशी का घसरतात, आपल्यापासून का दूर राहतात, त्याला कारण आम्ही त्या ग्रस्ताला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करत नाही, नाम तपसून घेत नाही, प्रबोधाचा विषय समजून देत नाही, आणि प्रबोधाचा विषय समजून न दिल्या कारणाने हा जीव भटकतो. या जीवाला कुठेतरी सहारा आहे, त्या साऱ्यापासून आपणच अलिप्त करतो. साधी बाब नाही अधिकार होणं म्हणजे. नानांना विचारा अधिकाराचं महत्व काय ते. आता आपले असू दे तिथपर्यंत गेलो तर मग नानाने जे अधिकाराचा विषय आपल्याला समजवला, नुसता अधिकार घेऊन मी जमणार नाही, तो विषय कळून घेतला पाहिजे, कळून घेऊन आपल्यामध्ये रुजला पाहिजे. ते आपल्यामध्ये करून घेतला आणि त्या क्षणामध्ये आपल्याला ती उगम पावणारी शक्ती, मग सांगे उदुदिशी काढिले हे रुधी, ती शक्ती प्रज्वलित व्हायला पाहिजे आपल्यामध्ये, तर मग अधिकाराचा विषय कळेल. तर मग अधिकाराने जेव्हा आपण त्याला नामस्मरण करतो, प्रबोध करताना आपण त्या पद्धतीने केलं पाहिजे ज्या साधू संतांनी आपल्या प्रश्न आपल्या पुढे ठेवलेले, ते प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत, त्या उत्तराप्रमाणे तिथपर्यंत गेला पाहिजे. कुठपर्यंत जायचं आहे, मग अशी मी सांगितलं, बेबीच्या डेटापर्यंतच आपण थांबलेला आहोत. ज्याची ती अवस्था झाली असेल, भाग्याचे परम भाग्याचे ते त्याही सांगितले, परापच्यंत मध्यमा वैखरी, या 4 वाणीमधून भजन होतो, आपला नामस्मरण होतो. पण ज्या वेळेला आपल्याला ज्या गुह्याचं ज्ञान मिळण्यासाठी प्रबोध केला जातो, त्या प्रबोधाची खूण आपल्याला कळली पाहिजे. त्या क्षणामध्ये जर आपली नजर थोडी तरी इकडे गेली ना बाबा, घोटाला प्रबोध आयुष्यभर कळणार नाही, आयुष्यभर कळणार नाही. आणि त्या प्रबोधातून आपल्याला कुठे जायचंय, बाबा सांगतात तेथे राहू परे, ते घ्यायचंय, तेथे राहू निरंतर. मग आता आपण कुठपर्यंत भजन करत होतो, परापर्यंत, परापच्यंता मध्यमाने वैखरी इथपर्यंत केलं. तैसा हृदयामध्ये राम आहे, आत्मा हृदयामध्ये आहे, पण त्याची वस्तुस्थिती काय, त्याची जागा कुठे, त्या जागेवर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ती आपल्याला अनुभवाला येत नाही. त्यामध्ये जाण्यासाठी साधन सांगितले, त्या ठिकाणी जाण्यासाठी साधन सांगितले म्हणजे प्रबोध. तुम्हाला आता अवस्था होणार नाही, काय होतोय, काही कर्म आलेले असेल त्याला अवस्था होतो. प्रबोध जेव्हा करता तुम्हाला शांततेने केला, शांतत्व राहायला पाहिजे, पण तरी सुद्धा कधी कधी आपली अवस्था होतो नाही अशी हे नाही. कुठेतरी केलं कर्म लगेच तिथे फल आपल्याला मिळला जातो. मग त्या ठिकाणी जाण्यासाठी साधन सांगितले, परे उनी परते घर राहू तेथे निरंतर. मग आता परा कुठे आहे, किती अधिकाऱ्यांनी सांगितले परीची खून, मला सांगा किती आहेत अधिकारी आपल्या या डोंबिवलीवाले. बघा किती अधिकारी पुरुष नाव लिहिले सगळे याच्यावर, जेवढे आपल्या परिसरामध्ये अधिकारी पुरुष आहेत ना, त्यांची गुरु अधिकारी अशी नावं लिहिल्यात. मला वाटतं 50-60 मला 100-150 अशी नावं लिहिल्यात डोंबिवलीवाले, मोठेगाववाले पत्रिकामध्ये. गुरुवर्य, सगळं गुरुवर्य. मग त्यांना विचारा, परापच्यंता मध्यमा वैखरी, आणि जी 5वी वाणी आहे तिला अनिर्वाच्य वाणी म्हणतात. अनिर्वाच्य मध्ये भजन व्हायला पाहिजे का वरवर भजन करूनी काय नाच याची एकच घाय.
ते सांगतात की भजन तिथे व्हायला पाहिजे. मग तिथे भजन होण्यासाठी करण्यासाठी ते साधन सांगितलं का? अधिकारी पुरुषाओ, प्रश्न विचारायचा माझ्याजवळ या. कोणी मोठा असो लहान असो, मी सांगतो का कशा प्रकारे ते करायला पाहिजे. ते साधकाला अर्धवट ठेवू नका. ते साधकाला ती वस्तुस्थिती दिलीच पाहिजे. ती वस्तुस्थिती त्याच्या जीवनामध्ये प्राप्त व्हायलाच पाहिजे. त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला 3 वस्तू प्राप्त करून घ्यावा. 3 वस्तू तुमच्या जवळ आहेत. त्या 3 वस्तूतून तिथे जाता येतो. कुठे? परेच्या ठिकाणी तिथे राहून निरंतर सांगितले. मग तिथे निरंतर आपण गेलो का? ती वस्तुस्थिती आपल्याला कळाली का? ती वस्तुस्थितीमध्ये जाण्यासाठी आपल्याला मार्ग काय आहे? मार्ग आहे ना. साधू संतांनी सांगितलं याचा अर्थ तिथे आपल्याला वस्तुस्थिती आहे. त्या वस्तुस्थितीने जाताना तुम्हाला निघून जाता जाता तुम्हाला 2 शब्दामध्ये सांगते की बाबा ही ठिकाणी जाताना आपल्याला दिलेला प्रबोधाचा नाम 1, आपल्याला सांगितले ते लक्ष 2, आणि आपण जो घेतो ना श्वासोश्वास ते 3. या 3 वस्तू एकत्र करा. हा मणक्याचा मूलाधार चक्र आहे. हा मूलाधार चक्र एकदम सरळ ठेवा. सरळ ठेवल्यानंतर योगासनासारखा विषय आहे तो. आणि मग सरळ ठेवल्यानंतर ती जे 3 वस्तू आहेत ती 3 वस्तू आपल्या बेबीच्या 4 बोटा अंगल्याच्या पलीकडे असणारे त्याला मूत्रपिंड म्हणतात. त्या ठिकाणी परा आहे. त्या परे ठिकाणी भगवंताचे वास्तव्य आहे. आणि तिथे आपल्याला जाण्यासाठी ते साधन सांगितले की ज्यावेळी ते 3 वस्तू आपल्याला सांगितल्यानंतर असं आपण बसल्यानंतर प्रथम नामस्मरणामध्ये असा झटका मारा. असा झटका मारला श्वास सोडूच नका. तुम्ही इथपर्यंत याल. इथपर्यंत आल्यानंतर काही 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही अवस्था तुमची बिकट होणार. ती अवस्था आणि ती अवस्था झाल्यानंतर ती परेच्या पलीकडचा विषय कळेल. एवढे बोलून माझे 2 वाक्य पुष्प आपली वेळ झालेली हरिपाठाची. आणि मला बोलवले कोकाटे महाराजांनी आणि सुरेख असा प्रवचन. फार अभ्यासाच्या ज्ञानेश्वरच्या ओव्या पाठांतर अभ्यास आपलं तेवढं नाही आहे, पण अनुभव आले अंगात या जगात येत तसे तो अनुभव मी स्वतः स्वीकारलेला आहे. तो अनुभव ज्यावेळी माझा झाला महाराज, 7 दिवस मी जालन्याला कधी जेवत होतो, कधी उड्या मारत होतो. पुरावा शरद महाराज आहे. पुरावा शरद महाराज आहे. 2 वेळा जेवलो तरी मी सांगत होतो जेवायला, मला जेवायला. ती लक्ष्मीताई बोलतो ए बाबा आता जेवलास ना. माहिती नाही ही अवस्था होतो आणि ती अवस्था प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्हावी अशी माझी इच्छा आहे. माझ्या श्रीपाद बाबांच्या कृपा असा कुठे आठवच नाही. ही अवस्था श्रीपाद बाबाच्या कृपेने, रामदास बाबाच्या कृपेने, नाना बाबाच्या कृपेने मजवर झालेली ही मजवर जी कृपा आहे तीच तुमची कृपा त्या सर्वांवर व्हावा हीच अपेक्षा, हीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि घेतलेल्या श्लोकाचा भले काही नाही अर्थ केला पण तू पण नेहमीच करे माझ्या बाजूला प्रेमधरी सर्वत्र नमस्कार माझे एकांते या विषयावर 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न केला. चांगला असेल तर घ्या, वाईट सोडून द्या. मी सांगतो त्याच्याकडे लक्ष दिला तर त्याचा भाग्य, नाही दिला तर ज्याचे त्याचे कर्म आहे, ज्याचे त्याच्या अपेक्षित आहे, ज्याला पटेल ते करायचं. पण सांगितल्याप्रमाणे साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे अधिकाराच्या दृष्टिकोनातून त्यांचा अपमान केल्यास पद्धतीने म्हटलं गेलं. पण साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे ही वस्तुस्थिती मला प्रत्यक्ष नानाने करून दाखवली आणि त्या नानाच्या साहाय्याने मी आजपर्यंत तीच विषय बोंबलतो पण कोणी ऐकत नसे. वादच असे बोंब कोणी न ऐकत ठिकाणी हरी हरी न म्हणता तया थोर झाली पुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला विठाला विठाला.